पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सवाद येथील महिला सरपंचाला जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। शर्मिला समीर उत्तेकर असे महिला सरपंचाचे नाव असून पोलादपूर तालुक्यातील सवाद या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून त्या कार्यरत आहेत। सविस्तर माहिती अशी की सवाद गावातील हनुमान मंदिराच्या मागे जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते। हे काम पाहण्यासाठी सरपंच व उपसरपंच घटनास्थळी पोहोचून विचारणा करीत होते। मात्र आरोपी अक्षय चंद्रकांत बुडबाडकर याने उलट जबाब करीत सरपंच व उपसरपंच यांना तुम्ही काम बंद करणारे कोण असे बोलून तुमची 2.5 वर्षात खूप नाटके चालली आहेत, आता तुम्हाला बघतो अशी धमकी दिली। यानंतर आरोपीने महिला सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केली। तसेच तुम्ही कोण, सरपंच मी नाही कोणाला घाबरत असे बोलून सोबत आणलेला कोयता दाखवून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणाबाबत सरपंच शर्मिला उत्तेकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी अर्ज दिला। मात्र पोलादपूर पोलिसांनी आरोपीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने महिला सरपंच शर्मिला उत्तेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे महाराष्ट्र शासन महिलांसाठी मजबूत कायदा बनवित असून दुसरीकडे महिला सरपंचाला जीवेठार मारण्याची धमकी दिली जाते। सदर प्रकरणाबाबत पोलादपूर पोलिसांवर कोणाचा दबाव होता का, तसेच आरोपी सत्तेतील राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे का हे पाहणे गरजेचं असून महिला सरपंचाला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।